नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम आगळी वेगळी आणि चविष्ट सिमला मिरची भजी. रोजच्या कांदा बटाटा भजीपेक्षा ही रेसिपी थोडी वेगळी असून तोंडी लावण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. बाहेरून खमंग आणि कुरकुरीत तर आतून मऊ आणि स्वादिष्ट अशी ही भजी चहा, नाश्ता किंवा जेवणासोबत खूप छान लागतात. कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी एकदा करून पाहिली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल. या भजींना सिमला मिरचीची खास चव आणि मसाल्यांचा सुंदर स्वाद मिळाल्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ती नक्की आवडते. चला तर मग आज बनवूया तोंडाची चव वाढवणारी खमंग आणि चटकदार सिमला मिरचीची भजी. इथं आपण 3 सिमला मिरची घेतली आहे. ही सिमला मिरची मीडियम साईजची आहे. याच्यापेक्षा छोटी साईजची जर तुम्हाला बाजारामध्ये मिळाली तर नक्की आणा आणि त्याची भजी करून पहा. सुंदर चवीची ही भजी होतात. मीडियम साईजची सिमला मिरची स्वच्छ धुतली आणि त्याचे असे 4 काप करून घेतलेले आहेत. अख्खी सिमला मिरची जर तुम्ही काप न करता भजीसाठी घेतली तर नक्की तेलामध्ये फुटते, म्हणून आपल्याला त्याचे 4 काप करून घ्यायचे. त्याचबरोबर 1 कप आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठाबरोबरच आपल्याला काही इथं मसाले हवे आहेत. चिरलेली कोथिंबीर, चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, थोडासा खायचा सोडा अगदी चिमूटभर, ओवा घ्यायचा आहे आपल्याला, 1 चमचा लाल मिरची पावडर घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, हिंग घ्यायचा आहे आणि हळद घ्यायची आहे. पहा, एवढ्या मसाल्यांमध्ये आज ही आपण भजी बनवणार आहोत. सुंदर चवीची ही भजी होतात. अगदी तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ही भजी नक्की तुम्ही ट्राय करून पहा. आता हे सगळे मसाले आपल्याला बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा, इथं एवढ्या सगळ्या मसाल्यामध्ये म्हणजे घरच्या मसाल्यामध्ये आपण ही सिमला मिरचीची भजी बनवणार आहोत. 1 कप बेसन पीठ मी इथं घेतलेलं आहे आणि बेसन पिठामध्ये जेवढे आपण इथं मसाले घेतले आहेत ते मसाले मिक्स करून घेऊया. आणि हे मसाले जेव्हा आपण बेसन पिठामध्ये मिक्स करतो तेव्हा सुंदर चवीची ही भजी तयार होतात. अगदी छान चव या भज्यांना येते. तुम्ही करून तर पहा आणि करून पहा, खाऊन पहा. रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ही भजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा या पिठामध्ये आपण आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, ओवा घेतो तेव्हा या भज्यांना फार अप्रतिम चव येते. थोडं थोडं पाणी घेत मी इथं तुम्हाला दाखवते. पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठाची गुठळी किंवा पिठाच्या गाठी आपल्याला नाही राहायला पाहिजेत. तर इथं पहा, एकदम पाणी घेऊ नका. एकदम जर पाणी घेतलं तर पीठ पातळ होईल, म्हणून थोडं थोडं पाणी घेत मला इथं अर्धा कप पाण्याची गरज लागली आहे. 1 कप पिठासाठी मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आणि पहा, इथं छान अशी आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित अशी ही भज्याची आपल्याला पेस्ट, बेसन पिठाची पेस्ट करून घेतली तर सुंदर भजी ही व्यवस्थित तळली जातात आणि पूर्ण मिरचीला त्याचं कोटिंग होतं. तर पहा, इथं जास्ती पातळ करू नका. जास्ती जर पीठ तुम्ही पातळ केलं तर आपल्या मिरच्यांना वरती व्यवस्थित असं ह्या पिठाचं कोटिंग होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, हे पीठ जेवढं होईल तेवढं घट्ट करून घ्यायचं आहे. पातळ अजिबातसुद्धा करून घेऊ नका. इथं थोडंसं माझं पीठ पातळ झालेलं आहे. याच्यामध्ये मी आणखीन थोडंसं बेसन पीठ घेऊन हे पीठ घट्ट करणार आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला सिमला मिरची, पहा इथं मिरचीचे मी 4 काप करून घेतले आहेत. या मिरचीच्या जे काप मी करून घेतले आहेत त्याच्यामध्येही आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. पाहू शकत असाल तुम्ही. म्हणजे छान अशी ही मिरची जेव्हा आपण तोंडी लावतो तेव्हा सुंदर अशी ही मिरची त्याच्यामध्ये जे पीठ आपण भरलं आहे त्याच्यामुळे छान चवीला लागते. तर पहा, इथं पूर्णपणे व्यवस्थित असं याचं कोटिंग करून घ्या आणि तेलामध्ये आता ही मिरची सोडा. घट्ट असं हे बेसन पीठ जर तुम्ही करून घेतलं तर व्यवस्थित अशी ह्या मिरचीला पिठाचं कोटिंग होतं. पहा, तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये ही मिरची सोडून घ्यायची. बऱ्याच लोकांना सिमला मिरचीची भाजी आवडत नाही किंवा ज्यांना सिमला मिरची आवडत नाही तर त्यांनी नक्की असा भज्याचा प्रकार करून बघा. कांदा बटाटा भजी तर आपण नेहमीच करतो, साधे मिरचीची भजी आपण नेहमी करतो, पण एकदा सिमला मिरचीची भजी तुम्ही करून तोंडी लावणीसाठी हा पदार्थ खाऊन बघा. सुंदर सुंदर चवीचा हा पदार्थ होतो. सिमला मिरचीची चव ही फार छान अशा पिठामुळे छान चवीची सिमला मिरची लागते. तर पहा, इथं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही याच्यामध्ये उकडलेले बटाटे सिमला मिरचीमध्ये भरून त्याची ही भजी तुम्ही अशी काढू शकता. उकडलेले बटाटे मॅश करायचे आणि मिरचीमध्ये त्याचं पूर्ण बटाटे व्यवस्थित असे मसाला बटाटा करून सिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आणि त्याची भजी काढून घ्यायची. छान चवीची ही भजी होतात.
पहा इथं आता तेलामध्ये आपण पलटी करून घेऊया. छान तेल चांगलं उकळून द्यायचं आपल्याला. आता मला इथे मीडियम साईजची शिमला मिरची मिळाली, पण तुम्हाला याच्यापेक्षा छोट्या छोट्या साईजच्या जर मिरच्या मिळाल्या तर त्याची नक्कीच तुम्ही घरी आणून भजी करून पहा. सुंदर चवीची ही भजी होतात. तुम्ही करून तर पहा, फार छान चव लागते या भज्यांना. छान असे दोन्ही तिन्ही बाजूने आपल्याला ही भजी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहेत. थोडंसं बेसन पीठ जर तुम्ही घट्ट ठेवलं तर छान कोटिंग येतं ह्या मिरचीला आणि चवीला भजी फार छान होतात. आता आपण हे काढून घेऊया. छान सोनेरी कलरवरती ही भजी मी तळून घेतलेली आहेत पहा. आणि अशा पद्धतीने झटपट अशी तोंडी लावणीचा पदार्थ आपला तयार झाला आहे. सिमला मिरचीची आगळीवेगळी भजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अगदी वरण भाताबरोबर तुम्ही तोंडी लावणीसाठी ह्या भजीचा वापर करून पहा. धन्यवाद मंडळी.